असं आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडतंच, नाही का? म्हणजे बघा, आपण हॉलमध्ये आरामात बसलेलो असतो, काहीतरी आठवतं म्हणून उठतो आणि दुसऱ्या खोलीत जातो. आणि तिथे पोचल्या पोचल्या डोक्यात एकच प्रश्न येतो, अरे, मी इथे नक्की कशासाठी आलो होतो? त्या खोलीच्या दारात पाऊल ठेवतो आणि सगळं गायब. डोकं एकदम ब्लँक होऊन जातं. अक्षरशः डोक्यात अंधारी येते. कितीही जोर दिला तरी आठवतच नाही की आपण इथपर्यंत आलो तरी का. आणि मग सुरू होतो स्वतःच्याच डोक्यातल्या विचारचक्र. काय यार, माझी मेमरी कमी झालीये का, की माझं वय होते? आणि कधीकधी तर गमतीने वाटून जातं, मी दुसरा गजनी तर बनत नाहीये ना. पण थांबा थांबा, अजिबात काळजी करू नका. नाही, तुमची मेमरी वगैरे काही कमी झालेली नाहीये. खरं तर हे आपल्या सगळ्यांच्या मेंदूच्या ऑपरेटिंग सिस्टमचा, म्हणजे त्याच्या कार्यपद्धतीचा एक अगदी नॉर्मल भाग आहे. हो, खरं तर मानसशास्त्रामध्ये या गमतीशीर प्रकाराला एक नाव सुद्धा आहे. त्याला म्हणतात डोरवे इफेक्ट किंवा लोकेशन अपडेट इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दरवाजा ओलांडणं हे आपल्या मेंदूसाठी एका रिस्टार्ट बटणासारखं काम करतं. आता हे नेमकं कसं होतं हे समजून घेण्यासाठी ना, आपण आपल्या मेंदूला एक सुपर कम्प्युटर समजूया. एक असा कम्प्युटर जो प्रत्येक माहिती अगदी शिस्तबद्ध पद्धतीने साठवून ठेवतो. चला तर मग यामागचं विज्ञान काय आहे ते पाहूया. तर होतं काय बघा, जेव्हा आपण एका खोलीत असतो तेव्हा आपला मेंदू त्या जागेपुरती एक फाईल ओपन करतो. त्यात त्या खोलीशी संबंधित सगळे विचार असतात. पण जसंही आपण दरवाजा ओलांडतो, मेंदूला सिग्नल मिळतो की एक सीन संपला. यालाच इव्हेंट बाउंड्री म्हणतात. मग तो काय करतो, तो जुन्या खोलीची फाईल पटकन बंद करतो आणि नवीन खोलीसाठी एक नवी कोरी करकरीत फाईल उघडतो. आणि मग आपलं जे काम होतं ते राहून जातं त्या बंद झालेल्या जुन्या फाईलमध्ये. अच्छा, म्हणजे हा सगळा आपल्या मेंदूचाच प्रताप आहे तर. मग आता यावर उपाय काय? प्रत्येक वेळी विसरल्यावर तिथेच उभं राहून डोकं खाजवत बसायचं का? अजिबात नाही. उपाय तर इतका सोपा आहे ना की तुम्ही म्हणाल, अरे चा. आणि उपाय आहे फक्त एका शब्दात, रिवाइंड. हो, अगदी बरोबर. फक्त मागे जायचं. हे बघा, जर तुम्ही त्याच नवीन खोलीत उभे राहिलात ना, तर फक्त गोंधळ वाढेल आणि चिडचिड होईल. पण जर तुम्ही पुन्हा मागे, म्हणजे ज्या खोलीतून आलात तिथे परत गेलात, तर जादू होते. मेंदूला तो जुना संदर्भ, म्हणजे कॉन्टेक्स्ट परत मिळतो. तो ती जुनी फाईल पुन्हा उघडतो आणि तुम्हाला लगेच आठवतं, अरे हो, मला तर मोबाईलचा चार्जर न्यायचा होता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा विसरभोळेपणा किंवा कमजोरी नाहीये. उलट ही तर तुमच्या मेंदूची एक एफिशियंट पद्धत आहे. अनावश्यक माहिती काढून टाकून तुम्ही ज्या क्षणी जिथे आहात तिथे तुमचं लक्ष केंद्रित करायला मदत करण्याची. तर मग पुढच्या वेळी असं काही झालं तर पॅनिक होऊ नका किंवा स्वतःला दोषही देऊ नका. फक्त शांतपणे 2 पावलं मागे जा. बघा, तुम्हाला तुमचं उत्तर तिथेच सापडेल. तर असे आहेत हे आपल्या मनाचे खेळ. आणि मनाचे खेळ या मालिकेतील ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे डॉक्टर अजित पाटील, प्रसिद्ध मानसतज्ज्ञ यांनी. अधिक माहितीसाठी आपण त्यांना 9850583688 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.